नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता अर्णव ईश्वरीच्या घरी आलेला असतो. त्याला तिची आई खूपच आपुलकीने बोलवत असते. तिच्या आईमध्ये त्याला स्वतःची आईच आहे असं जाणवत असतं, असं त्याला भास होत असतो. त्यामुळेच इथे ते खूपच जास्त आपुलकीने बोलण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा मायलेकींचं प्रेम तो पाहतो, तिची आई त्याला हक्काने इडली खायला घालवते, तेव्हा तो म्हणत असतो, आत्तापर्यंत एवढा हक्क किंवा एवढं आईचं प्रेम मला कोणीच दिलेलं नाही. त्यामुळे त्याला थोडंसं भरून सुद्धा आलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, ईश्वरीची आई ही खरंच ईश्वरीची आई नाही आहे, हे आपल्याला काही भागांमध्ये पाहायला मिळालेलंच आहे. पण हे नेमकं काय गुपित आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेव्हा अर्णव घरी जाऊन आजींना सांगतो, मी ईश्वरीच्या आईला 2च वेळा भेटलोय, पण खरंच खूप आपुलकी वाटते. तेव्हा ती आजी म्हणत असतात, खरंच तू 2 वेळा भेटलायस म्हणजे मला सुद्धा त्या आईला, तिच्या आईला भेटायलाच लागेल. तेव्हा तो बोलत असतो, मग कधी जायचं असं म्हणून आजी म्हणत असतात, तू कशाला येतोयस, मीच तर जाणार आहे. पण हे गुपित आता वल्लरी शोधून काढण्याचा प्रयत्न करत असते. नकळतपणे ती ईश्वरीच्या घरी येत असते आणि ह्या दोघांचं तिघांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर जेव्हा ती तिथे येते आणि पाहते, तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून ही सुषमाच आहे. म्हणजे खरंच प्रेक्षकांनो, ईश्वरीची आई जी आहे ती अर्णवची आई आहे का? म्हणजेच ईश्वरीला त्या आईनं जन्म तर दिलेला नसतो, मुलगी म्हणून मानलेलं असतं. नम्रताची ती खरी आई असते. मग तीच आई आता ईश्वरीची आई जी आहे ती आता अर्णवची आई सुद्धा असेल का? हे गुपित मात्र आपल्या सर्वांसमोर लवकरच उघड होणार आहे. कारण वल्लरीला ह्या सर्व गोष्टींचा जो काही खुलासा आहे तो करून घ्यायचा असतो, जाणून घ्यायचा असतो. म्हणूनच ती इथे येते आणि तिथे समोर तिला सुषमा जिवंत असल्याचं दिसत असतं. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, ही जी काही सुषमा आहे ती अर्णवचीच आई असेल का? काय वाटतं कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवा आणि पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या रिव्ह्यू विथ एस एमला चॅनलला सबस्क्राईब करा.